मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्का, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण माझ्याशी बोला बाबा, तुम्हाला माझी शपथ. पिंकी अजून शाळेतून नाही आली रे. मिस्टर यश, तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आहे. काय? स्टेअरिंग व्हीलवर जो ड्रायव्हर होता त्याचा हेड इंजुरीजमुळे मृत्यू झाला आहे, पण तुमच्या मुलीचा काहीच पत्ता नाही लागला. बोलावतीये बेटा. बेटा फक्त एकदा आपल्या मम्मीकडे ये ना बेटा. मम्मी मला वाचव, मम्मी मला वाचव. पिंकी पिंकी मी येते, थांब पिंकी. घेऊन जा. सर, मला वाटतं की या आपल्या मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन नाही करू शकल्या आणि त्याच दुःखात त्यांनी आत्महत्या केली. माझं सगळं संपलंय करण साहेब, सगळंच. आय एम रिअली सॉरी मिस्टर यश. तुम्हाला दिलासा देण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीये. फक्त हेच म्हणेन की होणारी गोष्ट कोण टाळू शकतो. तशी ही घटना घडली कशी माहित नाही. मी निशाला तिच्या घरी सोडायला गेलो होतो तेव्हा सपना आपल्या खोलीमध्ये गाढ झोपलेली होती. डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं होतं. कदाचित त्यांना आधीच माहीत होतं की सपनाचा वेडेपणा या मर्यादेपर्यंत वाढू शकतो. वेडेपणा? सपनाला वाटायचं की ती आत्म्यांशी बोलू शकते, त्यांना बोलावू शकते. एकदा तर रागात येऊन मी तिचं जादूटोणा आणि तंत्रमंत्राचं सामान बाहेर फेकलं होतं, पण काहीच फरक नाही पडला. उलट ती हे मानायला लागली की तिच्या आर्टचा अपमान केल्या कारणाने पिंकीचा जीव गेला. हो, म्हणूनच ती त्या रात्री म्हणत होती की जे काही झालं आहे त्याचे जबाबदार तुम्ही आहात. हो सर. असंच काहीसं ती मला पण बोलली होती जेव्हा मी तिला भेटले होते. म्हणत होती की काही अनर्थ घडणार आहे. यश, जर तुम्हाला माहिती होतं की तुमच्या पत्नीची मानसिक स्थिती बरी नाहीये तर मग तुम्ही तिला एकटं का सोडलत? पिंकीच्या मृत्यूनंतर एका क्षणासाठी पण मी सपनाला एकटं नाही सोडलं. आज पण तिच्या खोलीमध्ये आंटी हजर होत्या, जेणेकरून त्या सपनाची काळजी घेऊ शकतात. तर मग सपना छतावर कशी पोचले? कशी घडली ही घटना? मी सपनासोबतच होते. सपनाला गाढ झोप लागली होती म्हणून
मी पण थोड्या वेळाकरता झोपले, पण मध्येच मला जाग आली. तेव्हा मी पाहिलं की सपना माझ्यापाशी नाहीये. म्हणून मी तिला शोधायला त्या खोलीत गेले ज्या खोलीत ती आत्म्यांना बोलवत असे. आणि मी पाहिलं की आमच्या पिंकीचा आत्मा तिथे होता. पिंकीचा आत्मा? तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे सगळं काही आत्म्या बित्म्याचं काम आहे? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी पिंकीच्या आत्म्याला तिच्या आईला बोलावताना पाहिलंय. इथे एका मुलीच्या शूजच्या खुणा आहेत. यू आर राईट. इथे एक आत्मा नक्कीच होता, पण शरीरासोबत. आत्मे शूज का घालतील? इथे कोणीतरी होतं. आता प्रश्न हा उभा राहतो की जर हा पिंकीचा आत्मा नव्हता तर मग कोण होता, आणि त्याने सपनाला जीव देण्यासाठी प्रवृत्त का केलं? तुमचा काय विचार आहे मिस्टर यश? तुम्ही मला हे सांगा की तुम्ही आत्म्याला कुठे पाहिलं होतं? चला. हां, तुम्ही दोघे इथेच थांबा. या. या सर, हाच तो दरवाजा आहे जिथून त्या आत्म्याला मी आत येताना पाहिलं होतं. सर, ती निश्चितच पिंकी होती. प्लॅनचेट? सर, हे तर प्लॅनचेट आहे. याद्वारे आपण आत्म्यांना बोलावू शकतो. मी कितीतरी वेळा बोलवलंय, एकही आत्मा नाही आला. आता तुमच्यासारख्या मोठ्या चेटकिणी समोर छोटे मोठे भूत याला घाबरणार जस्ट शट अप बोथ ऑफ यू. नेहमी मस्करी करणं शोभत नाही. सर, हेच ते प्लॅनचेट आहे ज्याद्वारे सपना आत्म्यांना बोलवत असायची. ठीक आहे, चला. सर, हे घ्या. आय एम सॉरी मिसेस जुनेजा की सुट्टीच्या दिवशी मी तुम्हाला त्रास देत आहे, पण कायद्याच्या रक्षकांसाठी प्रत्येक सेकंद हा अमूल्य असतो. म्हणून उद्या तुमच्या शाळेत येण्याऐवजी आज मी तुमच्या घरी आलो. नो, इट्स परफेक्टली ऑल राईट. शाळेत तर मी सुद्धा खूप बिझी असते. ऑफकोर्स आय अंडरस्टँड. तुम्ही प्रिन्सिपल आहात, तुमच्यावर इतक्या मुलांची जबाबदारी आहे. या बॅचच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? हां, हा बॅच तर आमच्याच शाळेचा आहे, पण हे सांगणं खूप कठीण आहे की हा कोणत्या क्लासच्या मॉनिटरचा आहे. कारण की प्रत्येक क्लासमध्ये एक एक मॉनिटर आहे आणि इतके सारे क्लासेस. चला, मी तुमचं काम सोपं करून देतो. कोणी असा मॉनिटर जी मुलगी आहे छोटी, अंदाजे 10 ते 12 वर्षाची. आणि जर तुम्हाला जास्त त्रास होणार नसेल तर आम्ही उद्या शाळेत येऊन त्यांना भेटू शकतो का? शाळेमध्ये पोलीस? आय डोंट थिंक. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आम्ही तुमच्या शाळेत नाही येणार. तुम्ही एक काम करा, आम्हाला त्या मुलींच्या घरचा पत्ता द्या. आम्ही त्या मुलींच्या घरी जाऊन त्यांना भेटू. ही घ्या, तुमचा फोन आल्यानंतर मी ही लिस्ट रेडी केली आहे. यामध्ये त्या 4-5 मुलींची नावं आहेत आणि बायोडेटाज आहेत ज्या वेगवेगळ्या स्टँडर्ड्समध्ये मॉनिटर्स आहेत. सांगणं फार कठीण आहे, कारण या मुलींची हाईट आणि पर्सनॅलिटी एकदम एकसारखी आहे. सो रिअली आय डोंट नो. सर, असं करूया, एक टॅलेंट कॉन्टेस्ट ठेवूया. आपल्याला ती मुलगी मिळेल मग. टॅलेंट कॉन्टेस्ट? ऑफकोर्स. यामधील कोणा मुलीमध्ये काही खास टॅलेंट असतील? यु नो, लाईक डिबेट, ॲक्टिंग. ॲक्टिंग? मग तर तुम्ही नेहाला शोधताय. नेहा, शी इज अ गुड ॲक्ट्रेस. स्कूलच्या फंक्शन शिवाय ती शोज वगैरे करत असते. आय मीन, शी इज अ प्रोफेशनल. नेहा कपूर. कमालीची ऍक्टिंग करते माझी मुलगी. तुम्ही तिच्याकडून जो हवा तो रोल करून घ्या. आणि मिमिक्री तर सुंदरच करते ती. क्लासच्या प्रत्येक मुलीची नक्कल करते ती. आणि हिरोईनचं तर तुम्ही बोलूच नका. व्हेरी गुड. बाळ नेहा. काय बाबा? हॅलो नेहा, यू आर सो क्यूट. बेटा, मला एक सांगशील, तू सगळ्या प्रकारचे रोल करू शकतेस? हां, तू कधी भूत, आत्म्याचा रोल केलायस? नाही. कोणा अशा मुलीचा रोल जी पाण्यात बुडून मेली होती आणि तिची आई तिच्या आत्म्याला बोलवण्याचा प्रयत्न करत आहे? कोण आहात कोण तुम्ही? तुम्ही फिल्म डायरेक्टर तर नाही आहात.
दॅट्स राईट. आय एम करण द डिटेक्टिव्ह. तसा डायरेक्टर आणि डिटेक्टिव्हमध्ये जास्त फरक नसतो. डायरेक्टर स्वप्नांच्या दुनियेत राहतात आणि डिटेक्टिव्ह गुन्ह्यांच्या दुनियेत. राठी, इन्स्पेक्टर राठी, स्पेशल ब्रांच. तुमचं भलं यामध्येच आहे की आम्हाला साथ द्या, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतील. तुम्हाला माहितीये तुमच्या या मुलीच्या ऍक्टिंगमुळे एका बाईचा जीव गेलाय. हे बघा माझ्या मुलीने तर काहीच केलं नाहीये. तिला तर काही माहित पण नव्हतं. ते तर तिने सांगितलं की काय सांगितलं तिने? हेच की जी लेडी तिला घेऊन गेली होती त्या लेडीने हिला फिल्म मध्ये ऍक्ट नाही करायला सांगितलं. अहो तिला घरी घेऊन गेली. तिच्या समोर त्या घराची मालकीण छतावरून पडून मेली. त्यामुळे माझी मुलगी घाबरली आणि मी पण घाबरलो. बेटा, तू पिंकी बनली होतीस ना? हो. ती बाई जी तुला घेऊन गेली होती ती तुला ओळखते? तुला माहिती आहे तिच्याबद्दल? हो, ती पिंकीच्या सोबत एकदा आमच्या स्कूलच्या फंक्शन मध्ये पण आली होती. नाव काय होतं तिचं? नाव हो. नाव मला नाही माहीत. पिंकी त्यांना आंटी म्हणून बोलवत होती आणि पिंकीची मम्मी पण त्यांना आंटी म्हणून बोलवत होती. आंटी. चल निघूया. आंटी, आंटी दरवाजा उघडा. आंटी, आम्हाला माहीत झालंय की जे काही केलंय तुम्हीच केलंय. आंटी दरवाजा उघडा. दरवाजा तर आधीच उघडा. आंटी, या करण साहेब. आंटी, काही वेळापूर्वी तर इथेच होत्या. माहित नाही कुठे निघून गेल्या. सर इकडे या. हे बघा. आपण इथे पोहोचण्याआधीच खुनी आपलं काम करून गेला. राठी, फॉरेन्सिकला माहिती द्या आणि प्रेताला ताबडतोब पोस्टमॉर्टमसाठी पाठवा. थांबा, तुम्ही कुठे चाललात? तुम्ही आत नाही जाऊ शकत. ओके? पण का सर? सर ही तर एक सिंपल सुसाईड केस आहे. आंटीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी सुसाईड केलं. बघू दे बिचारायला आपल्या आंटी. शट अप मोनिका. अजूनपर्यंत हे सिद्ध नाही झालं आहे की सुसाईड आहे की इट कुड बी एनिथिंग. या खोलीची चांगल्या तऱ्हेने झडती की कदाचित क्लू किंवा एक सुसाईड नोट मिळेल. तिकडे बघ. कम ऑन. तर तुम्हाला हे म्हणायचं की आंटीने आत्महत्या नाही केली तर त्यांचा खून झालाय? हे बघा, मी सध्या काहीच नाही म्हणत आहे, पण जोपर्यंत हा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत मी एक डिटेक्टिव्ह काही पण विचार करू शकतो, काही पण समजू शकतो. डू यू अंडरस्टँड दॅट? जोपर्यंत गुन्हा सिद्ध. मिस्टर यश, प्लीज जरा इकडे याल का? सर मला सुसाईड नोट तर नाहीच मिळाली आहे. हे काय आहे? आंटीची सुसाईड नोट? सुसाईड नोट आहे, परंतु आंटीची नाही, खुन्याची सुसाईड नोट. मला तर समजतच नाहीये की आंटीने असं का केलं.
अशी काय दुश्मनी होती त्यांची सपनाशी? कोणालाही समजणं फार कठीण असतं. कोणाच्या मनात काय आहे कोणीच समजू शकत नाही. होय, ते तर आहेच. मला तर वाटतंय की आंटी पिंकीवर खूप प्रेम करत होती आणि पिंकीच्या मृत्यूसाठी ती माझ्यासारखी सपनाला जबाबदार समजत होती. यासाठी सपनाला मारल्यानंतर त्यांनी पण आत्महत्या केली. आंटीने सुइसाइड नाही केलं. तुम्ही यावेळी? होय, मी तुम्हाला हे सांगायला आलो होतो की तुमच्या आंटीने आत्महत्या नाही केली, त्यांचा खून झाला आहे. काय? यू मीन मर्डर? होय, मर्डर. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतो आहे की कोणीतरी त्यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली आहे. पण आंटीचा मर्डर कोणी केला असेल? एका भूताने. तुम्ही गंमत करत आहात. नाही, मी गंमत नाही करत. या रहस्यावरून पडदा हटवण्यासाठी मला कोणा प्रेतात्म्याला बोलवावं लागेल. बाबा धूरपटास कलंगडीचं नाव ऐकलं आहे तुम्ही? याआधी मीही नव्हतं ऐकलं. या भेटूया आपण त्यांना. कलंगड 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 दुर्पटास कलंगड दुर्पटास कलंगड 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 दुर्पटास कलंगड 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 कलंगड. प्रणाम बाबा धूरपटास कलंगडी. बाबा तपश्चर्या करतायत. कलंगड बोला. कलंगड 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 कलंगड. अरे कलिंगड बाबा धूरपटास. कोण मूर्ख आहे ज्याने बाबा धूरपटास कलंगडीच्या तपश्चर्येत विघ्न आणायचा प्रयत्न केला? मी आहे बाबा. तू आलास आलो. आणि याला पण सोबत आणलंस. मुलीला गमावलंस, पत्नीला पण गमावलंस, बरोबर. आणि मग त्या आई समान बाईला पण गमावलंस. गमावलं बाबा. जेव्हा काहीच नाही उरलं तेव्हा बाबा धूरपटास कलिंगडीची आठवण आली. मूर्ख, आधी आला असतास बाबाच्या पाशी तर आपली पत्नी आणि त्या बाईला तर वाचवलं असतास. पण सपनाला तर आंटीने मारलं होतं. चूक, एकदम चूक आहे. तिला तिने नाही मारलं. तर मग कोणी मारलं बाबा तिला? याच्या मुलीला सगळं काही माहित आहे. तीच सगळं काही बोलेल. पण पिंकी तर ती येईल, ती येईल. या रहस्यावरून पडदा उचलण्यासाठी तिला यावं लागेल. पण हे कसं काय होऊ शकतं? चुप रहा नादान बालिके. बाबा धूरपटास कलिंगडींना वाटलं तर यमराजांना सुद्धा धर्तीवर बोलवू शकतात. मग ही आत्मा काय चीज आहे? आत्मे त्यांच्या बोटावर नाचत असतात, समजला? पिंकी, पिंकी, तुला यावं लागेल, तुला यावं लागेल. यश, मला खूप भीती वाटते. ये. जर खरोखरच कुठलं भूत आलं तर? शट अप निशा, हे भूत प्रेत ना काहीच नसतं. पिंकी, कुठे आहेस तू? तू बाबा धूरपटास कलंगडी पासून वाचून कुठेच नाही जाऊ शकत. पिंकी, मला माहित आहे तू इथेच कुठेतरी आहेस. पिंकी, ये ये, तुला यावं लागेल, तुला यावं लागेल. पिंकी, ये 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 ये. ती येते, ती येते, ती बघा आली. पिंकी, पिंकी, तू माझ्या प्रश्नांची उत्तरं देशील? सांग पिंकी, आंटीचा खून
कोणी केला होता? जिने मम्मीचा खून केला होता. पण सपनाचा खून तर आंटीने केला होता. मम्मी आणि आंटीच्या मृत्यूला जबाबदार तोच आहे ज्याने माझ्या नानांना मारलं होतं. नाना मरतेवेळी त्याचंच नाव सांगू पाहत होते. पिंकी, तो खूनी कोण आहे? तो या क्षणी इथेच आहे. यश यश ही पिंकी नाही, नेहा आहे. नेहा कपूर. आणि ही मिस्टर करणची काही नवी चाल आहे. आवाज फक्त पिंकीचा आहे, पण त्या केसांमागे चेहरा नेहाचा आहे. पिंकी, हे जे 3 खून झाले आहेत त्याच्या मागे कारण काय होतं? 3 नाही 5 खून. तो ज्याने नानांना पायऱ्यांवरून धक्का दिला होता, तो ज्याने मम्मीला छतावरून पाडलं होतं, तो ज्याने आंटीचा गळा दाबला होता, त्यानेच माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. नो, शी इज लाइंग. ही खोटं बोलते आहे. मी गाडीचे ब्रेक फेल नव्हते केले. इट वॉज अन ऍक्सिडेंट. इट वॉज अ जेन्युइन ऍक्सिडेंट. माझ्यावर विश्वास ठेव यश. पिंकीला मी नाही मारलं. निशा खरं सांगते आहे यश. हिने पिंकीला नाही मारलं कारण की पिंकी जिवंत आहे. पिंकीला खाडीतून काही कोळ्यांनी वाचवलं होतं आणि हीच बातमी द्यायला मी इथे आलो होतो. जेव्हा इथे आलो तेव्हा आंटीने मला सांगितलं की पिंकीच्या भूताने स्वप्नाला मारून टाकलं आहे. मला समजलं की कोणीतरी आहे जो या मोक्याचा फायदा उचलत आहे आणि तो आणखी कोणी नाही, निशा होती. आणि याचा पुरावा आहे माझ्याकडे. मोनिका. येस सर. बाबा. पिंकी, बाबा. पिंकी माझ्या बाळा, कशी आहेस तू? निशा. मोनिका, दोन्ही मुलींना इथून घेऊन जा. तू असं का केलंस निशा, का? कारण की कोणालाच नव्हतं माहिती की सपनाचे डॅड माझे सावत्र बाबा होते. ही वॉज माय डॅड. पण त्यांनी कधी पण आपलं नाव, हक्क, आपलं प्रेम मला नाही दिलं. हे माहिती असूनही की मी यशवर प्रेम करते, त्यांनी स्वप्नाचं लग्न यशशी करून दिलं. आणि मग तू यशला मिळवण्यासाठी सपनाला पण मारून टाकलंस. नाही, हे खरं नाहीये. मी तर सपना आणि यशचं नातं ॲक्सेप्ट केलं होतं, पण सपनाने यशच्या आयुष्यामध्ये आपल्या वेडेपणाचा विष कालवायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा मला पिंकीच्या मृत्यूची बातमी मिळाली, मला वाटलं जर यशला सपनापासूनही मुक्ती मिळाली तर तो सुखाचं आयुष्य जगू शकेल. आणि यासाठी मी आंटींची मदत मागितली. मी त्यांना विश्वास दाखवला की जर त्यांनी मला सपनाला मारायला मदत केली तर मी त्यांना यशशी लग्न केल्याच्या नंतर 50 लाख रुपये देईन. आणि त्या माझी मदत करायला तयार झाल्या. पण तुला हे माहित होतं की जर काही गडबड झाली तर मग सगळ्या प्लॅनिंगची फक्त एकच साक्षीदार आहे, आंटी. आणि तू आपल्या त्या साक्षीदाराला मार्गातून दूर केलंस. तू ते पत्र पण फाडून टाकलंस जे आंटीने आपल्या मुलाला लिहिलं होतं, ज्यात सगळं काही गुपित लिहिलं होतं. पण मी त्या लेटर हेडवरून त्या पत्राला डिसायफर करून वाचलं होतं. त्यामध्ये ऍक्सिडेंटचा कुठेही काहीही उल्लेख नव्हता. याचा अर्थ असा झाला की ऍक्सिडेंट करवला नव्हता गेला, तर ऍक्सिडेंट स्वतःहून झाला होता. मग काय होतं? मी तुझ्यासोबत तोच खेळ खेळलो जो तू सगळ्यांसोबत खेळत होतीस, आत्म्यांचा खेळ. ज्यासाठी आम्ही हा रामसेचा सेट तयार केला. बस फक्त काली मातेच्या मूर्तीची कमतरता होती. ते काय ना, बजेट नव्हतं. सॉरी सर. बघितलं सर माझं फिल्मी नॉलेज किती उपयोगी पडतं ते. होय, थँक्यू व्हेरी मच. तसं राठी, आय एम इम्प्रेस. चांगली ऍक्टिंग करता तुम्ही. थँक्यू सर. निशाजी, तुम्हाला 3 खुनांच्या गुन्ह्याखाली अटक केली जात आहे. यू आर अंडर अरेस्ट. चला.
मोनिका, यशला मुलांकडे घेऊन जा. या मिस्टर यश. थँक्यू करण साहेब. गुन्ह्याचं कारण कधी तिरस्कार असतो, कधी प्रेम. पण कारण काहीही असो, गुन्हा शेवटी गुन्हा असतो आणि कायदा कुठल्याच गुन्हेगाराला नाही सोडत. तर मग भेटूया कायदा आणि गुन्ह्याच्या आणखी एका नवीन कहाणीसोबत पुढच्या भागात, आजच्याच दिवशी, आजच्याच वेळेवर. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.